नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या करिअर मित्राच्या युट्यूब चॅनलवर. बघा मित्रांनो, तुमच्यासाठी एक महत्त्वाची जाहिरात घेऊन आलोय आणि त्याबाबतचाच आता व्हिडिओ आपला असणार आहे. तर तत्पूर्वी बघा, तुम्ही तुमचं सर्वांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण तुम्ही या खूप कमी वेळामध्ये आपल्या करिअर मित्र पेजला युट्यूब चॅनल असेल, इंस्टाग्राम असेल, टेलिग्राम असेल, या सर्व ठिकाणी तुम्ही खूप प्रेम देताय. त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचं सर्वांचा आभार मानतो. तर मित्रांनो, आज एक महत्त्वाचा विषय तुमच्यासोबत शेअर करतोय. मित्रांनो, एक जाहिरात आली आहे मुंबई उच्च न्यायालयाची. बघा, या जाहिरातीबद्दलची जी आहे ती सखोल विश्लेषण, सखोल चर्चा आज आपण करणार आहोत. आता या जाहिरातीमध्ये नेमक्या जागा कोणत्या आहे, किती आहे, कोणत्या पदासाठी ही जाहिरात आहे, ही सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. त्या पदाची पगार किती असेल, परीक्षा पॅटर्न काय असेल, पात्रता काय असतील, या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. बघा, तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करा, कारण हा करिअर मित्र तुमच्यासाठी महत्त्वाची सरकारी नोकरीची अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो. ओके, आणि सोबत बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारी जी महत्त्वाची अपडेट असेल ती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि हा व्हिडिओ जर तुम्ही जेव्हा बघत असाल तर कमेंट बॉक्सला लेफ्ट स्वाईप करून तिथे हाईप नावाचा ऑप्शन येतो मित्रांनो, तेही नक्की करा, जेणेकरून हा व्हिडिओ आपला ट्रेंडिंग मध्ये येऊ शकतो. ओके, तर चला व्हिडिओला सुरुवात करू. मित्रांनो, जाहिरात जी आहे बघा, जाहिरात ही आहे मुंबई येथील उच्च न्यायालयाच्या न्यायाधिकारी यांची जाहिरात आहे, म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाची जाहिरात आहे. यामध्ये जाहिरातीत पहिला पॉइंट काय आहे बघा, त्याच्यामध्ये सांगितलंय की मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेच्या आस्थापनेवर खाली नमूद केलेल्या पदाकरिता उमेदवारांची निवड यादी तयार करायची व ती जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे, अशी आहे तिच्यामध्ये आहे. आता यामध्ये मित्रांनो कोणतं पद आहे, यामध्ये कोणते कोणते पद आहेत, तर ही एकच पदासाठी जाहिरात आहे मित्रांनो. यामध्ये कोणतं पद आहे, हे पद आहे स्वयंपाकी नि शिपाई, म्हणजे दोन पद मिळून एक पद केलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही स्वयंपाकी पण असाल आणि शिपाईचं पण तुम्हाला काम सोबत करावं लागेल मित्रांनो. यामध्ये एकूण रिक्त पदे किती आहेत, एकूण जागा इथं आहे 5 जागा इथं बघायला मिळत आहे. 5 जागा इथे मित्रांनो आहे. सोबत बघा, आता इथे दिव्यांग आरक्षण नाहीये, निवड यादी प्रतीक्षा आधी आता इथे आहे. ओके, याचे आपल्याला काही काम नाही सध्या, ठीक आहे. याच्यानंतर मित्रांनो, आता या पदासाठी म्हणजे कोणतं पद, शिपाई आणि स्वयंपाकी, शिपाई आणि स्वयंपाकी या पदासाठी पगार किती मिळणार आहे, या पदासाठी पगार किती मिळणार आहे, तर याच्यासाठी तुम्हाला S13 ची वेतन श्रेणी आहे व यामध्ये तुम्हाला 16,600 ते 52,600 रुपयापर्यंत, 52,400 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे मंथली पगार. ओके, किती पगार मिळणार आहे, S13 च्या वेतन श्रेणीनुसार 16,600 ते 52,400 रुपयापर्यंत पगार मिळणार आहे. आता यामध्ये हे बेसिक आहे, याच्यामध्ये तुमचे अधिकचे महागाई भत्ते व नियमाप्रमाणे देय भत्ते, म्हणजे जे भत्ते असतात, अलाउन्सेस असतात, ते तुम्हाला एक्स्ट्रा याच्यामध्ये ऍड होणार आहे बघा. ओके, जर समजा तुमचा 16,000 असेल, 16,600 जर पेमेंट असेल तर त्याच्यामध्ये भत्ते वगैरे मिळून ते अजून अप होतं येते. ओके, 25, 30, 35 पर्यंत, 40 पर्यंत ते जातं आरामशीर. ओके, हे बेसिक आहे. ओके, चला पुढे बघू आपण. आता आहे पद कोणतं आहे, तर हे पद आहे स्वयंपाकी नि शिपाई. ओके, आता यामध्ये एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो, एक महत्वाची अपडेट इथे आहे की हा जो फॉर्म आहे हा आपल्या रेग्युलर अर्जासारखा तुम्हाला अप्लाय करता येणार नाही. रेग्युलर अप्लाय कसा करता येणार नाहीये, की हा फॉर्म जो आहे हा पूर्णपणे ऑफलाईन असणार आहे, ऑफलाईन असणार आहे, हा ऑनलाईन नाहीये मित्रांनो. ऑफलाईन पद्धतीने ही हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे, ही भरती ऑफलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे. ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय, आता याच्यामध्ये यांनी काय दिले बघा, ते की तुम्हाला आवश्यक असलेले कागदपत्रे, प्रमाणपत्रे, डिमांड ड्राफ्ट आणि परिशिष्ट अ मधील नमुन्यानुसार दिनांक 6 जुलै 2026 रोजी 6 जुलै 2026 रोजी किंवा त्याआधी पोहोचेल या बेताने खालील पत्त्यावर फक्त स्पीड पोस्टने पाठवायचं आहे. म्हणजे जो अर्ज आहे तुमचा तो तुम्हाला या पत्त्यावर पाठवायचा आहे मित्रांनो, या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे. म्हणजे ऑनलाईन तुमची परीक्षा फॉर्म भरणार तिथे
तर नाही, ऑनलाईन तुमचा फॉर्म इथे भरला जाणार नाही, ऑफलाईन पद्धतीने सगळ्या गोष्टी इथे होणार आहे. ठीक आहे, क्लिअर आहे गोष्ट. आता तुम्हाला अर्ज कुठे पाठवायचा आहे, अर्ज कुठे पाठवायचा आहे, तर माननीय प्रबंधक मूळ शाखा उच्च न्यायालय मुंबई, वेतन व आस्थापना विभाग, दुसरा मजला, PWD इमारत, फोर्ट मुंबई 400032. ओके, या पत्त्यावर तुम्हाला हे तुमचा जो अर्ज आहे भरलेला ऑफलाईनचा, ते अर्ज आणि कागदपत्रे जे आहे झेरॉक्स कॉपीचे, ते तुम्हाला पुढे इथे पाठवायचे. कधीपर्यंत? 6 जुलै रोजी किंवा त्या आधी पाठवायचे, म्हणजे 6 जुलैच्या अगोदर तुम्हाला पाठवायचे. कशाने पाठवायचंय? स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला इथे पाठवायचंय. इथे महत्वाचं हे आहे की ऑनलाईन नाहीये, ऑफलाईन पद्धतीने तुमचे अर्ज भरले जाणार. ठीक आहे, ऑनलाईन पद्धतीने तुमचे अर्ज नाहीये, ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरले जाणार आहे. ओके, आता यामध्ये यांनी काय सांगितलंय बघा, स्पीड पोस्ट व्यतिरिक्त इतर कोणत्याही माध्यमातून किंवा वरील नमूद केलेल्या तारखेच्या नंतर मिळालेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही. इथे मित्रांनो तुम्हाला स्पीड पोस्टच करायचं आहे, नॉर्मल पोस्टनी हा अर्ज पाठवायचा नाहीये. ही गोष्ट जी आहे ही तुम्ही काळजीपूर्वक ऐका, काळजीपूर्वक लक्षात घ्या की तुम्हाला इथे स्पीड पोस्ट करायचा आहे, नाहीतर अर्ज तुमचा बाद होऊ शकतो. ओके, आता यामध्ये कागदपत्रे वगैरे समाविष्ट असतात आणि याच्यावर लिफाफ्यावर काय लिहायचंय तुम्हाला? लिफाफ्यावर लिहायचंय की स्वयंपाकी शिपाई पदासाठीचा अर्ज, असं तुम्हाला त्याच्यावर मेन्शन करायचंय लिफाफ्यावर. ओके, त्यानंतर बघा, सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या लेखी परीक्षा, प्रात्यक्षिक परीक्षा, शारीरिक क्षमता परीक्षा आणि मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. आता यामध्ये 5 जागा आहेत, 5 जागा आहे, पद आहे शिपाई, स्वयंपाकी आणि शिपाई. यामध्ये तुम्हाला क्रायटेरिया काय काय आहे, तर इथे बघा, तुमची लेखी परीक्षा होईल, प्रॅक्टिकल तुमचं होईल, फिजिकल इफिशियन्सी तुमची चेक केल्या जाईल आणि नंतर इंटरव्ह्यू सुद्धा होईल. ओके, इंटरव्ह्यू सुद्धा याच्यामध्ये होईल असं सांगता येते. यासाठी तुम्हाला स्वतःच्या खर्चाने उपस्थित राहावं लागेल. आता यामध्ये नियुक्ती व अल्पसूचीचे सर्व अधिकार प्रशासनाला, उच्च न्यायालयाला हे राहील. आता हा जो मुद्दा आहे ना शॉर्ट लिस्टिंगचा जो मुद्दा आहे मित्रांनो, तुम्हाला पुढे समजावून सांगतो. ओके, आता स्वयंपाकी आणि शिपाई हे एकाकी पद आहे, म्हणजे हे आयसोलेटेड पद आहे मित्रांनो, हे आयसोलेटेड पद आहे, म्हणजे एकाकी पद आहे. मी रिसेंटली तुम्हाला सांगितलं होतं बघा, एकाकी पद काय आहे, तर एकाकी पद आहे. तर सदर पदात भविष्यात पदोन्नतीच्या संधी उपलब्ध राहणार नाही. यू डोंट हॅव दॅट राईट्स टू प्रमोट, जे तुमच्या प्रमोशन साठी कुठल्याही प्रकारची संधी इथे नसणार आहे. पण तुम्हाला जर जॉब पाहिजे, तुम्हाला जर संधी पाहिजे सरकारी नोकरीची, तर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करू शकता. हे पद तुमच्यासाठी म्हणजे बेस्ट पद असू शकतं मित्रांनो. ओके, आता का असू शकतं, असंही माहिती आपल्याला कॉम्पिटिशन खूप वाढलेलं आहे. आपल्याला एका ठिकाणी पाय ठेवायचा आहे. एक तुम्हाला सर्वांना एक रिक्वेस्ट राहील, एक मानसिकता तुमची कशी आहे माहिती आहे का, एक मानसिकता एक बनवून घ्या. या ही तुम्हाला आता मी डिटेलमध्ये थोडंसं हे करतो. हे बघा, स्टार्टिंगला तुम्ही इथून गावाकडनं तुम्ही शहरात येतात शिकण्यासाठी, गावाकडनं तुम्ही शहरात येतात शिकण्यासाठी, शहरात शिकण्यासाठी आलात तुम्ही, तुम्हाला तुमच्याजवळ असतात 2 ते 3 वर्ष, 2 ते 3 वर्ष असते. या 2 ते 3 वर्षामध्ये तुमचा मॅक्सिमम टाइम काय करतो तुम्ही, की माझा गोल सेट असतो, मला एमपीएससी मधनं मला कंबाईनची ग्रुप पोस्ट काढायची, कंबाईनची पोस्ट काढायची आहे. त्याच्यामध्ये PSI असेल, STI असेल, PSO असेल किंवा इतर कोणत्या पद असतील, तर या पदाला तुम्हाला काढायचं. ठीक आहे, असं तुमचं एक मेंटॅलिटी असते. ठीक आहे, पण काय होतं, कॉम्पिटिशन वाढतं, वेळोवेळी परीक्षेमध्ये वेगवेगळे बदल होतात, चेंजेस होतात. कधी पेपर सोपा येतो, कधी अवघड येतो, कधी प्री अवघड येते, कधी मेन्स तो अवघड येते. असं बरेचशा वेळेस होतो, कट ऑफ कमी लागतो, जास्त लागतो. तर अशा काही गोष्टी घडतात. अशा वेळेला तुम्ही काय करता, की
तिथं तुम्ही जाता तोपर्यंत वेळ तुमची वाया गेलेली असते. मग तुम्ही या वेळेला काय करायला पाहिजे, की साइड बाय साइड, साइड बाय साइड तुमचा फोकस मी म्हणत नाही की शिफ्ट करा. तुमचा फोकस कुठेही शिफ्ट करायचं मी सांगत नाहीये. तुम्हाला फक्त सजेशन एवढं राहतंय, की साइड बाय साइड या ज्या पोस्ट असतात, जसं आता या सरळ सेवेच्या पोस्ट आहेत, काही अदर तुमच्या छोट्या-मोठ्या एक्झाम्स निघत असतात. तर त्या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही तिथे अप्लाय करायला पाहिजे. त्या पोस्टसाठी सुद्धा तुम्ही अप्लाय करायला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला एक बेस तुमचा तयार होतो. एक बेस तुमचा तयार झाला, की नंतर तुम्ही या बेसवरनं इकडे तुमची जी ड्रीम पोस्ट असेल, समजा तुमची जर या या 3-4 पोस्टपैकी कोणती ड्रीम पोस्ट असेल, तर इथे पोहोचण्यासाठी तुमच्याकडे एक काय बोलतात ना, एक बेस अमाउंट असतं तुमच्याकडे. बेस अमाउंट तुमच्याकडे एक स्टेबिलिटी असते. खास करून स्पर्धा परीक्षेमध्ये जे महत्त्वाचं असते ना, तर त्याच्यामध्ये स्टेबिलिटी तुमच्याकडे असते. स्टेबिलिटी तुमच्याकडे होऊन जाते. पेमेंट येते. तुमचं जी रेग्युलर पोस्ट असते त्या पोस्टमधनं पेमेंट येते. बर्डन कोणत्या गोष्टीचं तुमच्यावर नाही. ओके. या गोष्टी त्यानंतर तुमची तयारी होऊ शकते. पण आता यामध्ये अपवाद आहेत बरं काही. यामध्ये अपवाद आहे, नाहीतर याच्यामध्ये सीरियस ॲस्पिरंट म्हणतील नाही तर तुम्ही चुकीचं सांगताय. त्याच्यामध्ये अपवाद आहेत काही. ओके. आता याच्यासाठी पात्रता काय आहे? पात्रता काय आहे? या पदासाठी पात्रता काय आहे? तर पात्रता आहे तुमची 7वी उत्तीर्ण. कमीत कमी तुम्ही 7वी पास पाहिजे. कितवी? 7th तुमचं झालेलं पाहिजे. 7वी तुम्ही पास इथे पाहिजे मित्रांनो. कमीत कमी 7वी तुमची पाहिजे. ओके. आता याचं म्हणणं आहे, की बाबा आम्हाला काही मोठा ग्रॅज्युएशन वगैरे झालेला उमेदवार नकोय. ओके. काहीतरी मोठा हॉटेल मॅनेजमेंट झालेला उमेदवार नकोय. फक्त 7वी झालेला उमेदवार असला तरी आमचं काम बघतंय. त्यानंतर उमेदवारास मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक आहे. हे तर कॉमन आहे. आता महाराष्ट्रात मराठी माणूस राहतो. मराठी माणूस फॉर्म जर भरतो तर त्याला मराठी येतं. ओके. त्यानंतर बघा, हा एक महत्वाचा पॉइंट आहे. मान्यता प्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल. प्राधान्य दिले जाईल. ओके. म्हणजे तुमच्याकडे हा जो हे जे सर्टिफिकेट आहे कोणतं, स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र, हे जे आहे हे तुमच्याकडे असेल तर तुम्हाला तिथे प्रायोरिटी दिले जाणार आहे. आणि जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. असं नाही त्याला फॉर्म नाही भरू शकत. फॉर्म भरू शकता, पण प्रायोरिटी ही या कॅन्डिडेट्सना दिली जाईल. या कॅन्डिडेट्सना प्रायोरिटी तिथे दिली जाईल. आता अनुभव इथे काय म्हणताय? अनुभव म्हणतायत की उमेदवारांकडे स्वयंपाकाचे पुरेसे ज्ञान व त्या संबंधी अनुभव असणे आवश्यक आहे. मी तुम्हाला सांगतोय याच्यामध्ये थेरॉटिकल होणार आहे आणि त्यासोबत प्रॅक्टिकल सुद्धा होणार आहे. प्रॅक्टिकल होणार आहे तर तुम्हाला इथे जेवण वगैरे बनवून दाखवायचंय. जेवण वगैरे जे आहेत ना त्या प्रॅक्टिकल मध्ये तुम्हाला बनवून दाखवायचं आहे. म्हणजे ही पोस्ट फक्त तुम्हाला नावापुरती नाहीये. तुम्हाला त्या पोस्टला योग्य न्याय देता आला पाहिजे. ओके. नंतर शिकून घेईल, करून घेईल त्या गोष्टी इथे चालणार नाही. इथे तुम्हाला ती गोष्ट स्वतः करून दाखवावं लागणार आहे. तरच तुम्ही याच्यामध्ये पात्र होणार आहे. ओके. आता वयोमर्यादा काय आहे याच्यामध्ये? वयोमर्यादा काय आहे? तर वयोमर्यादा आहे ओपन कॅटेगरीसाठी 18 वर्ष, कमीत कमी ते 38 वर्ष जास्तीत जास्त. 18 ते 38 तुमचं वय इथे पाहिजे. नंतर मागासवर्गीयांसाठी इथे काय आहे? 18 वर्ष ते 43 वर्ष हे कॉमन आहे. आणि न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी यांच्यासाठी कमीत कमी 18 वर्ष आणि जास्तीत जास्त तुम्ही जेवढे असेल फॉर्म भरू शकता. तुम्ही किती असेल आणि तुम्ही गव्हर्नमेंट एम्प्लॉय असाल किंवा कोर्टमध्ये एम्प्लॉय असाल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. ओके. क्लिअर? क्लिअर असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये क्लिअर सगळ्यांनी तुमच्या ज्या प्रतिक्रिया असतील या व्हिडिओ बाबतच्या त्या सगळ्या प्रतिक्रिया मला इथे द्यायच्या बरं तुम्ही. कारण तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स मी वाचत असतो. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे छान छान कमेंट्स मेसेजेस मला येत असतात तर ते नक्की तुम्ही टाकत जा. माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ते ठरत असतात. ओके. तर बघा, आता उमेदवारांकरता काही अटी इथे दिलेल्या आहेत त्यांनी.
ओके, हे छोटे मोठ्या अटी आहेत. या छोट्या मोठ्या अटी आहेत. तिथे काही एवढं मेजर हे नाहीये. तिथे तुम्हाला लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र लागणार आहे. ओके. ते तुम्ही वाचून घ्या लागणार. आता एक महत्वाचा पॉइंट इथे एक आहे. एक पॉइंट इथे महत्वाचा आहे. पगार तुम्हाला किती आहे? 16,000 रुपये. ठीक आहे. 16,600 रुपयापासून सुरुवात होते. S3 ची वेतन श्रेणी. आता याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन आपला फी किती लागणार आहे? चलन किती लागणार आहे? तर तुम्हाला चलन लागणार आहे मित्रांनो, 1,000 रुपये चलन येतं. आता शुल्क किती आहे? 1,000 रुपये इथे लागतात. 1,000 रुपये. ओके. हे TCS IBPS सारखंच झालं. गरीबाने फॉर्म भरायचा की नाही भरायचा याच्यातच मोठा प्रश्न आहे. 1,000 रुपये इथे तुम्हाला चलन लागणार आहे मित्रांनो. 1,000 रुपये. ठीक आहे. यामध्ये 1,000 रुपये चलन तुम्हाला कसे लागणार आहे? तर हे लागणार आहे, डीडी तुम्हाला बनवायला लागणार आहे. डीडी. डीडी म्हणजे काय? डिमांड ड्राफ्ट. तुम्ही बँकेत गेला की तुम्हाला तिथे कळून जाईल. ओके. तुम्हाला डीडी पाठवायचा आहे. कुणाच्या नावाने? तर हे बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साईट या नावाने तुम्हाला डीडी करायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये अर्ज शुल्क भरल्याशिवाय उमेदवाराचा जो अर्ज आहे तो विचारात घेतला जाणार नाही. ओके. आधी दक्षिणा द्यावंच लागेल तुम्हाला. ठीक आहे. ऑल क्लिअर. त्याच्यानंतर बघा निवड प्रक्रिया कशी असेल मित्रांनो. निवड प्रक्रियेमध्ये मी तुम्हाला स्टार्टिंगला एक व्हिडिओ चालू झाल्याच्या पहिले एक तुम्हाला मेसेज दिला. निवड निवड प्रक्रियेमध्ये कसं असणार होतं तुमचं? तर त्यामध्ये बघा, यामध्ये एक मी शॉर्ट लिस्ट हा शब्द वापरला होता तुम्हाला स्टार्टिंगला मी एक तुम्हाला शॉर्ट लिस्ट हा शब्द वापरला होता बघा. शॉर्ट लिस्ट हा शब्द वापरला होता. यामध्ये मित्रांनो, यामध्ये आता तुम्ही 1,000 रुपये चलन देताय. किती? 1,000 रुपये चलन देताय तुम्ही. 1,000 रुपये चलन जरी देताय ना, तरी तुमची इथे आता यामध्ये अर्जांची छाननी केल्यानंतर अल्पसूची तयार केली जाईल व त्याप्रमाणे उमेदवारांना खालील प्रक्रियेत सामोरे जावे लागेल. म्हणजे तुमचे जे आहे शॉर्ट लिस्ट होईल तुमची. त्या शॉर्ट लिस्ट मधनं तुमचं नाव जर त्या लिस्ट मध्ये आलं तर तुमची पुढची प्रक्रिया होईल. म्हणजे पुढे तुम्ही पेपर द्यायचा, परीक्षा द्यायची, प्रॅक्टिकल द्यायची का नाही द्यायचे, तर ही शॉर्ट लिस्ट तुमची तिथे होईल. आणि जर फॉर्म चुकलेला असेल, काही चूक असेल छोटी मोठी, तर फॉर्म जर कटला, 1,000 रुपये गेले आणि फॉर्मही गेला. ठीक आहे. तुम्हाला परीक्षेला बसताच येणार नाही. आता याच्यामध्ये मित्रांनो, याच्यामध्ये बघा परीक्षा पद्धत कशी असेल किंवा पॅटर्न कसा असेल, या प्रक्रिया कशी असेल पूर्ण. तर लेखी परीक्षा तुमची काय किती असेल? लेखी परीक्षा असेल 30 गुणांसाठी. ओके. पात्रतेसाठी कमीत कमी 15 गुण तुम्हाला लागेल. लेखी परीक्षेसाठी प्रश्नपत्रिकेमध्ये वस्तुनिष्ठ नानाविध निवडीचे प्रश्न असतील, म्हणजे MCQ टाईप प्रश्न असतील तुमचे. आणि स्वयंपाकाचं प्रात्यक्षिक म्हणजे तुम्हाला इथे प्रॅक्टिकल सुद्धा करून दाखवावं लागणार आहे. मी स्टार्टिंगला तुम्हाला बोललो त्यासाठी तुम्हाला 30 मार्क आहे. कमीत कमी तुम्हाला पात्र होण्यासाठी 15 मार्क तिथे लागणार आहे. त्यानंतर शारीरिक क्षमता चाचणी तुमची होईल, ती 10 मार्काची असेल. आणि तुमची वैयक्तिक मुलाखत म्हणजे इंटरव्ह्यू सुद्धा इथे होणार आहे. यामध्ये तुमची 10 मार्काचा इंटरव्ह्यू तुम्हाला इथे असणार आहे. टोटल किती? 80 मार्काचे तुमचे टोटल पूर्ण जर्नी असणार आहे. आणि यामध्ये तुमची 80 मार्काच्या याच्यावर निवड होणार आहे मित्रांनो. ओके. या सगळ्या प्रक्रियेची तुमचं 80 मार्क आहे. 80 मार्कासाठी तुमची निवड इथे होणार आहे. एवढं तुम्ही एवढे एक पद आहे, एका पदासाठी तुम्ही एवढं म्हणजे शारीरिक क्षमता चाचणी असेल, मुलाखत असेल, UPSCचे पेपर चालू आहे की काय कळत नाही. ओके. आता याच्यामध्ये असा हा पॅटर्न असणार आहे. ओके. हा पॅटर्न अशा पद्धतीने असणार आहे. तर याच्यामध्ये पुढचं काही आहे का आपण बघू. ठीक आहे. आता कागदपत्र तुम्हाला तुमचे काय पाठवायचे, कसे पाठवायचे, तुम्हाला एक थोडक्यात मी त्याच्यामध्ये सांगतो. आता कागदपत्र जे आहेत ही कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत. फॉर्म भरल्याच्या नंतर तुम्हाला ते सोबत जे पाठवायचे. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात चुकून, की बाबा ओरिजिनल पाठवायचे की डुप्लिकेट पाठवायचे की झेरॉक्स पाठवायचे. मित्रांनो, यांनी क्लिअर इथं मेन्शन केलंय, क्लिअर इथे मेन्शन केलंय की छायांकित प्रती सादर कराव्यात. छायांकित प्रती सादर कराव्यात म्हणजे तुम्हाला ओरिजिनल नाही द्यायचे, तुम्हाला द्यायचे पूर्णपणे झेरॉक्स म्हणजे प्रिंटेड कॉपी. ओके.
ते तुम्हाला इथे त्यांना प्रोव्हाइड करायचे. ओरिजिनल पाठवू नका. डॉक्युमेंट गेले की गेले, तुमचे परत येणार नाही ते. ते बघायला तिथे सांगायला तुम्हाला कोणी तुमचे काय बोलतात ना, एखादं डॉक्युमेंट गेलं आणि तिथे सांगायला तुम्हाला एखादा महत्वाचा मोठा अधिकारी जो आहे तो कुठल्याही प्रकारे तुमची जबाबदारी घेणार नाही. त्याच्यामुळे ही काळजी घ्या की डॉक्युमेंट पाठवताना फक्त झेरॉक्सच तिथे पाठवायचे तुम्हाला. तुम्हाला कुठल्याही प्रकारे ओरिजिनल डॉक्युमेंट तिथे पाठवायचे नाहीये मित्रांनो. ठीक आहे. तर याच्यामध्ये डॉक्युमेंटमध्ये काय असेल तर जन्मतारखेचा पुरावा दाखल करायचा आहे. म्हणजे शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र चालेल, म्हणजे एलसी लागेल तुमची, किंवा जन्म प्रमाणपत्र असेल ते चालेल, किंवा तुमचं 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते सुद्धा इथे चालेल. त्यानंतर एज्युकेशनल क्रायटेरिया, त्याच्यासाठी काय लागेल की तुमचं गुणपत्र किंवा त्याचे मार्क्स, त्या याचं प्रमाणपत्र सर्टिफिकेट असते बघा. 7वीचं असेल तर 7वीचं पाठवा. 10वी असेल, 12वी किंवा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून घेतलेली पदवी हे तुम्ही पाठवू शकता तिथं. मार्कशीट असेल तरी चालेल तिथे. ओके. त्यानंतर स्वयंपाक अभ्यासक्रमात मान्यताप्राप्त संस्थेद्वारे जारी करण्यात आलेले प्रमाणपत्र हे मेंडेटरी आहे इथे. म्हणजे मेंडेटरी कसे की आणि तुमची प्रायोरिटी फिक्स होणार आहे. त्यानंतर स्वयंपाक कामाचा अनुभव असल्याचा दाखला. जिथं तुम्ही आता प्रॉपर समजा एखाद्या हॉटेलमध्ये, रेस्टॉरंटमध्ये काम करत असाल तर स्वतःच जरी असेल तर त्याचंही तुमचं एक प्रमाणपत्र तुम्हाला मिळतंय. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तिथे लागणार तुमचं. ओके. त्यानंतर जाहिरात प्रसिद्धी नंतरची तारीख असलेले 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे विषयीचे प्रमाणपत्र, तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट सुद्धा इथे लागणार आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचं लहान कुटुंब म्हणजे त्याचं स्वयंघोषणा प्रमाणपत्र असतं ते पण लागेल. सक्षम अधिकाऱ्याने प्रदान केलेला जातीचा दाखला केवळ मागासवर्गीयांसाठी. आता इथे या भरतीमध्ये कुठे कास्ट वाईज जागा नाहीये, काही नाहीये. मग जातीचा दाखला कशासाठी लागेल तर जातीचा दाखला तुमचा हा लागेल पूर्णपणे इथे तुमचं जे वयोमर्यादेत आहे आरक्षण घेण्यासाठी. म्हणजे एज लिमिट मध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन जर घ्यायचं असेल तर तुम्हाला इथे कास्ट सर्टिफिकेट देणं बंधनकारक आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचं डोमेस्टियल लागेल. उमेदवार शासकीय किंवा शासकीय कर्मचारी असेल तर त्याचे एनओसी लागेल त्याच्या कार्यालयाचा. विवाहित महिलांच्या नावात जर लग्नानंतरचे नाव बदलले असेल तर तसं तुमचं हे लागेल तिथे नावात बदल असलेला दाखला वगैरे. ओके. नंतर बॉम्बे हायकोर्ट ओरिजिनल साठी नावाने डीडी तुम्हाला लागणार आहे. डीडी पण त्याच्यामध्ये तुम्हाला अर्जाने टाकायचं आहे. त्यानंतर संबंधित इतर आवश्यक कागदपत्रे दिलेल्या माहितीसह इतर मिळाले. ठीक आहे. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला आहेत. एवढे डॉक्युमेंट्स तुम्हाला इथे मेन्शन केलेले आहे आणि ते तुम्हाला द्यायचे आहेत मित्रांनो. ओके. ठीक आहे. ऑल गुड. पुढे पुढे बघू आपण आता काही महत्वाचे अजून आहे का याच्यामध्ये महत्वाचे पॉइंट्स आहेत का. हा, याच्यामध्ये तुमचं कर्तव्य काय असतील. म्हणजे आता चला तुमची निवड झाली. तुमची निवड झाल्याच्या नंतर तुमचे कर्तव्य काय असेल की की तुम्हाला बघा आता जर तुम्ही स्वयंपाकी आणि शिपाई या पदावर निवड झाली तुमची तर तुमचं कर्तव्य काय असेल, तुमचं काम काय असेल तर बाजारातून अन्न पदार्थांचा कच्चा माल आगाऊ आणणे. तुमचं जे ग्रोसरी असेल, रेशन वगैरे असेल, जे महिन्याचं सामान असेल, किराणा ते आणायचं तुमचं इथे काम तिथे असेल. आणि त्यानंतर न्यायमूर्तीच्या निवासस्थानी आवश्यकतेनुसार आणि माननीय न्यायमूर्ती व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या पसंतीनुसार सूचनेनुसार चहा, कॉफी, ज्यूस, भाज्या व फळांचे रस, नाश्ता, जेवण, रात्रीचं जेवण या गोष्टी तयार करण्याचं काम किंवा गेस्ट हाऊसवर का या गोष्टी बनवायचं काम तुमचं तिथे असणार आहे मित्रांनो. ओके. तर आता यामध्ये एक महत्वाचं आहे. आता या पदाला स्वयंपाकी आणि शिपाई का म्हणतात हे तुम्हाला मी आता सांगतो बघा. त्यामध्ये का म्हणतात की तुम्हाला जर जेवण तर बनवायचंच आहे, जेवण बनवायचंच आहे याच्यामध्ये, पण ते बनवलेले अन्न त्या टेबलवर सर्व करेपासून ते व्यवस्थित गोळा करून वापस ठेवेपर्यंत या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे कराव्या लागणार आहे मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला स्वयंपाकी शिपाई हे नाव इथे देण्यात आलंय या पदाचं. ओके. या सगळ्या म्हणजे भांडे घासण्यापासून हे सगळ्या गोष्टी या पदासाठी असणार आहे. टोटल गोष्टी तुम्हाला या पदामध्ये
करावं लागणार. तुमच्या किचनची साफसफाई असेल, सगळ्या गोष्टी. ओके. आता मी तुम्हाला हा अर्ज दाखवतो. हा अर्ज आहे. हा अर्ज तुम्हाला भरून तुम्हाला मी याला काय बोलतात ना, त्या ऍड्रेस वरती पाठवायचा आहे. मित्रांनो, याच्यामध्ये तुम्ही अर्ज व्यवस्थित भरा. ₹1,000 डीडी आपल्याला लागतं. ₹1,000 चलान आहे. त्यामुळे अर्ज जो आहे तो काळजीपूर्वक भरा. ओके. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची चूक तुमच्याकडनं होऊ देऊ नका. ठीक आहे. ऑल क्लिअर. त्याच्यानंतर हा अर्ज आहे मित्रांनो, हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. हा अर्ज भरताना स्वच्छ अक्षराने भरायचा. ठीक आहे. हा अर्ज भरून घ्या. हा अर्ज आता तुम्हाला कुठे मिळेल बघा. आता सध्या सध्या एक अडचण आपल्या भारतामध्ये चालू आहे. अडचण अशी चालू आहे की आपल्याकडे टेलिग्राम बंद आहे. टेलिग्राम सध्या बंद आहे मित्रांनो. तर आता हा अर्ज जो आहे ना, तो अर्ज मी तुम्हाला एक काम करतो की हा अर्ज तुम्हाला जर हा अर्ज लागत असेल ना, तर मला या नंबरला मला कॉल करा. या नंबरला मला कॉल करा. 7972723938 माझा नंबर आहे. त्या नंबरला मला कॉल किंवा मेसेज टाका फक्त की काय बोलतात ना, उच्च न्यायालयाचा स्वयंपाकी आणि शिपाई या पदाचा अर्ज द्या म्हणून. मी तो अर्ज तुम्हाला डायरेक्टली तुमच्या मेसेजमध्ये पाठवतो. ठीक आहे. डायरेक्ट पाठवतो. काय सध्या टेलिग्राममध्ये टेलिग्रामवर आपण टाकू शकत नाहीये. टेलिग्रामवर आपण टाकू शकत नाहीये. असा विषय आहे सगळा. हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करतो. याच्यात तुम्हाला कोणकोणते तुम्ही डॉक्युमेंट जोडले त्याची लिस्ट सुद्धा तुम्हाला इथे मेन्शन करायची. बरं. अर्ज व्यवस्थित भरून घ्या. काही अडचण आली तर मला कॉल करा. ओके. तिथे तुमचं पत्र सुद्धा दिलेलं आहे. सगळ्या गोष्टी इथे दिलेल्या आहेत त्यांनी. ठीक आहे. अशा पद्धतीने असणार आहे सगळ्या गोष्टी. माझा नंबर परत एकदा देतो. हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही मेसेज करून हा अर्ज माझ्याकडनं घेऊ शकता. हा अर्ज माझ्याकडनं मागवू शकता तुम्ही. तुम्हाला पाहिजे असेल तर अर्ज वगैरे भरायचा असेल तर. ओके. तर बघा, असं होतं या गोष्टी सगळ्या की आपण बघितलं स्वयंपाकी आणि शिपाई या पदासाठी ही जी जाहिरात आलेली आहे, या जाहिरातीसाठी जागा किती आहे तर 5 जागा असणार आहे. याच्यामध्ये वयोमर्यादा काय आहे? ओपनसाठी आहे 18 वर्ष ते 38 वर्ष, कॅटेगरीसाठी आहे 18 वर्ष ते 43 वर्ष, आणि जे ऑलरेडी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये आहे किंवा उच्च न्यायालयात कामाला आहे, जॉबला आहे गव्हर्नमेंटच्या, तर त्यांच्यासाठी किती आहे तर त्यांच्यासाठी आहे 18 वर्ष ते जास्तीत जास्त किती. ओके. त्यानंतर शैक्षणिक पात्रता काय आहे? कमीत कमी 7वी पास तुम्ही इथे असायला पाहिजे. त्यानंतर तुमचं स्वयंपाकी प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे. स्वयंपाकी अभ्यासक्रमात तुमचं प्रमाणपत्र असेल तर तुम्हाला प्रायोरिटी भेटेल. त्यानंतर तुमचा स्वयंपाक करण्याचा तुम्हाला अनुभव पाहिजे. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला तिथे लागणार आहे मित्रांनो. पगार किती मिळेल? पगार मिळेल S3 ची वेतन श्रेणी आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला जवळपास 16,600 हे 52,400 रुपयापर्यंत पगार तुमचा मिळणार आहे. क्लिअर? ओके. तर आजचा व्हिडिओ असा होता ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आपण A to Z बघितल्या. आता तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा अर्ज पाहिजे असेल तर या नंबरवर मला संपर्क करा. सोबत आपलं इंस्टाग्राम पेज आहे सेम नावाने, करिअर मित्र या नावाने इंस्टाग्राम पेज आहे. व्हॉट्सअप चॅनल सुद्धा आहे. त्या सर्व गोष्टीला तुम्ही जॉईन राहा, जेणेकरून मी त्या ठिकाणी ज्या अपडेट्स टाकत असतो छोट्या मोठ्या त्याच्या सगळ्या अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. सोबत करिअर मित्राचे या युट्यूब चॅनलवर ज्याच्यावर तुम्ही हा व्हिडिओ बघताय त्याच्यावर तुम्ही नवीन जर असाल तर आत्ताच तिथे खाली बेल आयकॉन सबस्क्राईब नावाचं बटन असेल ते सबस्क्राईब बटन तुम्ही आत्ता दाबा. सोबत बेल आयकॉन असेल ते बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून भविष्यात येणारे महत्त्वाचे अपडेट सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मी करेल. ओके. तर चला भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू. ऑल द बेस्ट.